असेल की एकीकडे निष्ठेचा कल्लोळ होता, तर एकीकडे पैशाचा आणि सत्तेचा कल्लोळ होता. परंतु त्या काळामध्ये तुम्ही तिकडे न जाता बरेच लोक सत्तेच्या केंद्रस्थानी आकर्षित होतात. मात्र अशा काळामध्ये तुम्ही निष्ठेच्या आणि तत्वाच्या ठिकाणी राहिलात, यामागचं कारण काय? असं आहे की राजकारण का करायचं हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. जर फक्त पैशासाठीच राजकारण करायचं तर अनेक वेगवेगळ्या मार्गाने पैसे मिळतात, त्यासाठी सत्ता आणि राजकारणच करायची काही गरज नाही. पण आपण जर एखादे तत्व, एखाद्या व्यक्तीच्या विचारावर निष्ठा ठेवली तर त्या विचारासोबत आपण राहिलं पाहिजे. शेवटी पैसा हा काही कोण सोबत घेऊन जात नाही. पैसा माणूस मेल्यावर काय कोण, जेवढा मोठा सम्राट अकबर होता तो पण खाली हातानेच गेला. त्याच्यामुळं पैसा हा काय सर्वस्व आहे असं मानणारा मी कार्यकर्ता नाही, किंवा सत्ता सर्वस्व आहे